तर असा हा मस्त झटपट केक तयार केलेला आहे मी। तर हल्ली आता मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि मुलांना सारखं असं खायचं सुचतं की मम्मी काहीतरी बनव खायला। तर आज प्रिशाची डिमांड होती की आई आज केकच खायचा, म्हणून माझ्या मनीमाऊसाठी हा मी आज केक बनवलेला। तर बघा थोडासा तिने खाल्लेला सुद्धा आहे, मी व्हिडिओ करायच्या अगोदरच तिला खायला पाहिजे होता। तर खूप सुंदर होतं आणि याच्यामध्ये मैदा वगैरे अजिबात वापरलेला नाही। खूप असा हेल्दी केक मी बनवलेला आहे। अंडी सुद्धा यामध्ये वापरलेले नाही, तर जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा केक खाऊ शकता। इतका सुंदर झालेला आहे, खूप छान अशी या केकला जाळी पडलेली आहे। आणि आता तुम्ही सुद्धा या सुट्ट्यांमध्ये करून बघा। बऱ्याच जणांचा केक बनवताना फसतो, तर तो नेमक्या तुमच्या काय चुका होतात ते मी यामध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। आणि यामध्ये मी अजून काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, ते काय आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। तर बघा वाटीला सुद्धा अजिबात चिटकलेला नाही। तर तुम्ही आज म्हटलं की नेहमी आपण कुकरच्या भांड्यामध्ये वगैरे बनवतो, तर आज वाटीमध्येच बनवूया। तर आणि विशेष म्हणजे हा केक बनवायला आपल्याला मायक्रोवेव्हची सुद्धा गरज नाही। साध्या सिंपल कढईमध्ये हा मी केक बनवलेला आहे। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आणि घरच्याच साहित्यात होईल अशी आहे। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी श्रुतिका खूप खूप मनापासून स्वागत करते। तर इथे मी फ्रूट्स केक बनवते, त्यासाठी मी एका आंब्याचा असा गर काढून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मँगो नसेल तर तुम्ही केळी किंवा कुठलेही फ्रूट्स वापरू शकता। अगदीच काहीच नसेल तर इसेन्स वापरलं तरी चालते। त्यानंतर 4 वेलच्या अशा सोलून घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। साखर अर्धी वाटी घेतलेली आहे, तर 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर व्यवस्थित आहे। नंतर थोड्याशा टुटी फ्रुटी घेतलेल्या आहे, त्या अगदी ऑप्शनल आहे। त्यानंतर वितळलेलं तूप घेतलेलं आहे 3 टेबलस्पून, तर नेहमी असं पातळ करूनच घ्या तूप। तर 52 कप इथं मी दूध घेतलेलं आहे। दूध तुम्ही कुठलंही घेऊ शकता, म्हशीचं किंवा गाईचं। त्यानंतर आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा, तर अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घ्यायची आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा बारीक रवा आणि साखर टाकून घ्यायची। त्यानंतर ह्या आपण 4 ज्या वेलची सोलून घेतलेल्या होत्या त्या वेलची सुद्धा टाकून घ्यायच्या आणि छान मस्त बारीक त्याची पावडर करून घ्यायची। तर बघा याचं हे छान मस्त आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊया। चाळणीने हे मिश्रण छान असतं बारीक चाळून घ्यायचं, जेणेकरून जे वेलचीचे जाड कण असतील ते यामध्ये अडकतात आणि आपला केक छान मस्त असा रवाळ होतो। तर अशा प्रकारे आता हे छान चाळून झालेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा मँगोचा गर घेऊया आणि तो सुद्धा छान मस्त असा स्मूथ वाटून घेऊया। वा मस्तच, खूप छान मस्त अशी आपली ही प्युरी झालेली आहे। आता जे प्रीमिक्स आपण घेतलेला आहे त्या प्रीमिक्समध्ये हा पूर्ण मँगोची प्युरी आपण त्यानंतर जे वितळलेलं तूप होतं ते यामध्ये असं टाकून घ्यायचं आणि छान मस्त आता हे एकजीव होईल तसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा केक बनवायला अगदी झटपट होतं आणि अगदी सोपाही आहे। खूप असं याच्यामध्ये खूप कठीण असं काहीच नाही। फक्त तुम्ही साहित्य मी सांगितलेल्या प्रमाणात घेतलं तर केक सुंदरच होतो, कधीच फसणार नाही। तर अशा प्रकारे पूर्ण हे मी मिश्रण असं एकजीव करून घेतलं, जेणेकरून साखर सुद्धा त्यात छान विरघळेल आणि आपली मँगोचा गर सुद्धा छान मस्त त्यामध्ये मिक्स होईल। तर बघा कलर सुद्धा किती छान आलेला आहे, आपण यामध्ये आंबा टाकला म्हणून। तर तुम्ही या मँगो ऐवजी किंवा केळी किंवा पाइनॲपल सुद्धा टाकू शकता, तसाही केक खूप छान होतो। आणि काहीच नसलं तरी वेलची टाकली तरीही हा केक सुंदरच लागतो। तर मी एकाच वेळेस हे दूध टाकलेलं नाही, ज्या भांड्यामध्ये आपण आंबा बारीक केला त्या भांड्यामध्ये थोडं दूध टाकून घेतलं आणि थोडं करून टाकलं, जेणेकरून खूप जास्त हे मिश्रण आपल्याला पातळ व्हायला नको। तर कन्सिस्टन्सी अशा प्रकारेच ठेवा। लक्षात ठेवा मी सांगितलं की 1 कपसाठी 1.5 कप दूध इथं मी वापरलेलं आहे।
तर त्याच प्रमाणात वापरा. खूप जास्त दूध वापरलं तर तो केकचं बॅटर खूप पातळ होईल आणि छान असा फ्लफी होणार नाही. तर इथं मी एक गोष्ट टाकायची विसरली, ती म्हणजे गव्हाचं पीठ. तर 2 टेबलस्पून यामध्ये गव्हाचं पीठ टाका. त्यामुळे हे केकला बाइंडिंग व्हायला छान मदत होईल. आणि अगदी चिमूटभर मीठ टाका आणि पुन्हा एकदा छान मस्त हे मिश्रण मिक्स करून घेतला. तर मीठ आवर्जून टाका. मीठ टाकल्यामुळे केकला एक वेगळ्याच प्रकारची चव येते. आता हे केकसाठीचं बॅटर आपलं छान तयार झालेलं आहे, पण याला मुरायला आपण 15 ते 20 मिनिटं छान झाकून ठेवूया, जेणेकरून यामध्ये जो आपण रवा टाकलेला आहे तो छान फुलून येतो आणि रवा छान मुरतो. तर अशा प्रकारे मी 15 ते 20 मिनिटाला छान मस्त मुरायला ठेवलेला आहे. तर आता 15 ते 20 मिनिटानंतर आपण केक बनवायला घेऊया. पण त्याआधी जी आपण टुटी फ्रुटी टाकणार आहोत त्याला असं थोडंसं गव्हाचं पीठ टाकून कोट करून घ्यायचं, जेणेकरून आपण ही जी कोट केलेली टुटी फ्रुटी जर त्या बॅटरमध्ये टाकली तर ती तळाला जाऊन बसत नाही. जिथे टाकली तिथेच ती छान राहते. म्हणून ही टिप्स नेहमी लक्षात ठेवा की टुटी फ्रुटीला अगदी थोडंसं गव्हाचं पीठ लावा. यामध्ये आता आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकणार आहोत, पण त्याआधी आपण कढई गॅसवरती मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सोडा आणि बेकिंग पावडर टाकायच्या अगोदर ज्यामध्ये आपण केक बनवतो ती वस्तू किंवा ते भांडं प्रीहीट करायचं, तरच त्यानंतरच यामध्ये बेकिंग पावडर टाकायची. कारण बेकिंग पावडर टाकल्यानंतर खूप जास्त वेळ हे बॅटर बाहेर ठेवायचं नाही, लगेच बेक करायला ठेवायचं. त्यासाठी मी अगोदर कढई गॅसवरती प्रीहीट करायला ठेवलेली आहे. आता त्यामध्ये आपण बेकिंग सोडा अर्धा टीस्पून आणि बेकिंग पावडर 1 टीस्पून टाकून घेऊया. आता हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. तर खूप जास्त हे मिश्रण हलवायचं नाही आणि खूप जास्त वेळ बाहेरसुद्धा ठेवायचं नाही. अगदी अर्धा मिनटं म्हणजे 30 सेकंदच हे बाहेर ठेवलं तरी चालतं. जास्तीत जास्त खूप जास्त वेळ अर्धा तास 15 मिनिट अजिबात ठेवू नका, नाहीतर तुमचा केक अजिबात फुगणार नाही. तर अशा प्रकारे हे बॅटर बघा किती छान मस्त फुलून असं वरती आलेलं आहे. आता आपण जी कोट केलेली आहे टुटी फ्रुटी ती यामध्ये टाकून घेऊया आणि थोडीशी वरून गार्निशिंगसाठी साईडला ठेवूया. मस्त आता हे आपलं मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. आता वाट्यांना मी इथं तूप लावून ठेवलेलं आहे, तर तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकतात, पण मी इथं साधं सिंपल तूपच लावलेलं आहे. आणि आता हे बॅटर यामध्ये असं छान ओतून घेऊया. तर लक्षात ठेवा वाटी अर्धीच भरा, कारण हे बॅटर नंतर फुलून येतं. खूप जास्त भरलं तर ते वाटीच्या बाहेर जाईल आणि आपला केक हा व्यवस्थित शिजणारही नाही आणि आपल्याला तो काढता येणार नाही. तर बघा अर्धीच वाटी मी भरली आणि अशा प्रकारे टॅप करून घ्यायची वाटी. लक्षात ठेवा टॅप आवर्जून करा. तर अशा प्रकारे सगळ्या वाट्या मी भरून घेतल्यात. आता मी थोडीशी जी टुटी फ्रुटी बाहेर काढून ठेवलेली होती ती यावरती मस्त अशा प्रकारे टाका, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते. तर अशा प्रकारे सगळी टुटी फ्रुटी मी टाकून घेतली. तर असे माझे टोटल 5 वाट्या बसलेल्या आहेत, पण माझ्या कढईमध्ये 4च बसतात, म्हणून मी अजून एक कढईमध्ये ती वाटी ठेवलेली आहे. तर मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये एक स्टँड ठेवला आणि त्यावरती प्लेट ठेवलेली आणि त्या प्लेटवरती ह्या वाट्या ठेवल्या. आता झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपल्याला 25 ते 30 मिनिटं हा केक छान बेक करून घ्यायचा आहे. मध्ये अजिबात उघडायचा नाही. मध्ये जर उघडला तर हा केक फुलून येत नाही आणि तो मध्ये चपटा होतो आणि बसतो. म्हणून ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की मध्ये नेहमी केक कधीच बघायचा नाही. एकदा आपण तो बेक करायला ठेवलं की डायरेक्ट 25 ते 30 मिनिटानंतरच बघायचा. तर अशा प्रकारे आता आपला केक बघा एक 25 मिनिटानंतर किती छान झालेला आहे. एखादी टूथपिक, सुरी किंवा फोर्क घातल्यानंतर जर त्याला चिटकून आला नाही तर समजावं आपला केक झालेला आहे. केक बेक झाल्यानंतर आहे त्यापेक्षा याचा कलर थोडासा वेगळा होतो. तर बघा छान मस्त असा आपला केक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि एक एक वाटी आपण बाहेर काढूया. आणि लक्षात ठेवा केक हा थोडा थंड झाल्यानंतर आणि त्याच्या कडा अशा सुटायला लागल्यानंतरच त्याला काढा. तुम्ही गरम गरम काढला तर हा व्यवस्थित निघत नाही. तर अशा प्रकारे सगळ्या वाट्या मी छान मस्त थंड होऊ दिल्यात.
तर साधारण समजा त्याला 10 ते 15 मिनटं थंड व्हायला लागतो. तर 10 ते 15 मिनटानंतर बघा याच्या कडा छान सुटल्या आणि आपसुकच हा केक वाटीच्या अलगद बाहेर आला. तर बघा किती छान मस्त असा जाळीदार केक झालेला आहे आणि तुम्ही बघितलंच इथं की अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये झालेला आहे. खूप जास्त असा फापट पसारायला अजिबात लागलेला नाही. तर अशा प्रकारे सगळ्या वाट्यांमधला केक मी बाहेर काढला आणि माझ्या मनीमाऊला आता खूप उत्सुकता झालेली आहे कधी माझ्या हा पोटामध्ये पडतो. तर तिला फोटो काढू द्यायची पण धीर नव्हती. यावरती डेकोरेशन म्हणून तुम्ही अशी चेरीसुद्धा ठेवू शकता किंवा फ्रूट्स स्लाइसने त्याला डेकोरेटसुद्धा करू शकतात. पण हा केक असाच खायला खूप सुंदर लागतो आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी हा केक उत्तम पर्याय आहे. तर खूप छान झालेला आहे माझा हा केक आणि मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही ट्रिक जर फॉलो केल्या की मध्ये मध्ये हा केक उघडून बघायचा नाही. तसेच मी सांगितलेल्या साहित्यातच करा. 1 कपाला अर्धा कपच साखर घ्या, त्यानंतर पाऊण कपच दूध घ्या, तरच हा केक मस्त छान तुमचा असा जाळीदार होईल. तर एक केक मी तोडून दाखवते. बघा आतून सुद्धा छान मस्त असा जाळीदार झालेला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही. तर या टायमिंगमध्ये केक तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कसा होतो मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद. बाय बाय.